हाताळण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज नरेश. पहिला इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. राज याच्या माध्यमातून डॉट बॉल खेळण्यात आलाय. दुसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा लेग ब्रेक केला जातोय आणि आमचे पंच आम्हाला कळवतात यस इट इज वाईट बॉल. या वाईटने संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाचं अकाउंट इथे ओपन केलं जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक. आमच्या पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. सकाळपासून खूप सुंदररित्या पंचांची भूमिका पार पाडतात ते म्हणजे कैलास नाईक आणि तसेच प्रकाश सरप्पा यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मूर्ती इथे चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत ते 2 धावा धावून कंप्लीट केले जातात. या 2 धावाच्या मदतीने संघ धावून पोहोचला 3 या धावसंख्येवरती आणि राज प्रथमच आपला अकाउंट इथे ओपन केलं जात आहे. राजचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 2 धावा त्याच्या माध्यमातून इथे बनवण्यात आलेत. आतापर्यंत 2 खूप सुंदर चेंडू गोलंदाज नरेश याच्या माध्यमातून हाताळण्यात देखील आलेत. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे नेरूळ या संघाचे फलंदाज. कारण समोर देखील SD नेरूळ या संघाचे फलंदाज. कारण समोर देखील विचार केला वाशीकर रॉयल संघाची फलंदाजी देखील खूप चांगली आहे. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅचमध्ये तुम्ही जर बघितलं तर 60+ धावा इथे उभारण्यात यशस्वी आलेलं ते म्हणजे संघाला खूप चांगली मॅच आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहतायत. तिसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि ते पंचांचा इशारा येतोय यस इट इज आउट. अशा प्रकारे धक्का क्रमांक पहिला लागतोय तो म्हणजे SD11 नेरूळ या संघाला राजच्या स्वरूपात आणि ते राज इथं बाद होऊन तंबूत परततोय. 3 चेंडूचा सामना केलाय ते म्हणजे फलंदाज राज याने आणि त्याने धावा बनवल्या त्या म्हणजे 2. कुठेतरी अपयशी होऊन स्वतःवर नाखुश दिसतोय तो म्हणजे फलंदाज राज. राज बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 दीपक आणि मनोज अशी जोडी. मनोज अजून देखील नॉन स्ट्रायकर एंडला ताबूत. एकही चेंडूचा सामना या मॅच मध्ये त्यांनी केला नाही. पण नरेशचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. आतापर्यंत खूप सुंदर चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्यामध्ये यशस्वी ठरले नाहीत ते म्हणजे SD11 नेरूळ या संघाचे फलंदाज नरेश याच्या गोलंदाजीवर आतापर्यंत विचार केला तर चांगली लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय आणि विशेष म्हणजे चेंडू फिरवण्यामध्ये यश त्याला प्राप्त होतंय. अजून देखील पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. राज स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलाय दीपक जाधव आणि मनोज अशी सध्या जोडी आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी चांगली पार्टनरशिपची अपेक्षा असेल ती म्हणजे SD11 नेरूळ या संघाला या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. पण नरेश चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये कॉटन बॉलचा प्रयत्न इथे केला जातोय पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि ते सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने मनोजने देखील आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय आणि संघ जाऊन माफ करा दीपक याने आपलं अकाउंट ओपन केलं गेलंय आणि संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 4 या धावसंख्येवरती 1 गडी बाद. राजच्या स्वरूपात 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल पण आता प्रथम स्ट्रायकर एंडला आलाय तो फलंदाज मनोज. 4 चेंडू जर विचार केला तर 4 चेंडू पूर्णपणे नॉन स्ट्रायकर एंड वरून त्यांनी पाहिले. बघूया आता प्रथमच स्वतः स्ट्रायकर एंडला आलाय मनोज कशा प्रकारे उर्वरित 2 चेंडूचा इथे सामना करेल. पाचवा बॉल यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरेज लागते. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 5. आतापर्यंत खूप सुंदर गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये गोलंदाज नरेश. एकही मोठा फटका अजूनपर्यंत त्याच्या गोलंदाजीवर SD11 नेरूळ संघाच्या फलंदाजाला मारता आला नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. अजून देखील शेवटच्या 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. शेवटचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि ते डॉट बॉल आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. अशा प्रकारे 1 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर SD11 नेरूळ हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनवल्या त्या म्हणजे 5. 1 गडी गमावल्यानंतर आतापर्यंत या मॅच मध्ये जर विचार केला
तर वाशेकर रॉयल या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅचमध्ये घेतलाय आणि पहिलं षटक नरेश याने ज्या प्रकारे टाकलं, कर्णधाराने घेतलेल्या निर्णयावर पूर्णपणे आतापर्यंत सार्थ चढताना दिसलाय तो म्हणजे गोलंदाज नरेश. इथं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे नवीन गोलंदाज स्वप्नील पालव दुसरं षटक घेऊन येईल. पहिल्या षटकामध्ये नरेश ज्यावेळेस गोलंदाजी करत होता खूप सुंदर यष्टीरक्षक ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलं तोच यष्टीरक्षक स्वप्नील पालव, पण आता प्रथमच गोलंदाजी करेल. बघूया नक्कीच नरेशने ठेवलेल्या पावलावर पाऊल ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न स्वप्नील पालव याच्या माध्यमातून केला जाईल. स्ट्रायकर इंडला आता फलंदाज दीपक ज्याने आतापर्यंत एक चेंडूचा सामना या मॅच मध्ये केलाय आणि एक या धावसंख्येवरती तो खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी स्टेप आउट होऊन खेळलेत. फुल टॉस, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू जातोय तो म्हणजे थेट या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा दीपक जाधवच्या स्वरूपात 3 SD11 नेरुळ या संघाला. कुठेतरी स्वतःवर नाखुश दिसतोय तो म्हणजे फलंदाज दीपक, कारण फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेण्याचा प्रयत्न त्याने केला पण चेंडूला सीमारेषा पार पाठवण्यामध्ये त्याला यश आलं नाही आणि तिथं डीप कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देऊन बाद परतलाय तो म्हणजे फलंदाज दीपक. आणि आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती ते यश मिळालंय ते म्हणजे गोलंदाज स्वप्नील याला. आता नवीन फलंदाज झाला तो म्हणजे संतोष आणि मनोज अशी जोडी सध्या आपल्याला पाहायला भेटते. आतापर्यंत विचार केला तर SD11 नेरुळ या संघाकडून कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला भेटली नाही. गतवर्षी त्यांचे राखीव खेळाडू आम्हाला सांगतात 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता असताना हाच फलंदाज संतोष याने लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. बघूया तशाच प्रकारचा कारनामा यावर्षी देखील त्याच्या माध्यमातून केला जाईल की नाही. अपेक्षा तर खूप असतील फलंदाज संतोष याच्याकडून, अपेक्षेचं रूपांतर बघूया कशा प्रकारे त्याच्या माध्यमातून केला जातो. पहिला चेंडू संतोषाच्या माध्यमातून डीप मध्ये खेळलाय, सिंगल इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 2 गडी बाद 6 या दिक्कट परिस्थितीमध्ये. पण या दिक्कट परिस्थितीमधून जर संघाला बाहेर जर कोण काढू शकतो नक्कीच हा फलंदाज संतोष, कारण संतोषचा विचार केला संतोषकडे भरपूर अनुभव आहे आणि अपेक्षा देखील संघनायकाकडून त्याच्याकडून भरपूर असतील. कारण ज्या प्रकारे त्यांच्या राखीव खेळाडूंनी मला सांगितलं मागच्या वर्षी याच मैदानावरती 6 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता असताना लगातार 3 षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता तोच फलंदाज संतोष. आज बघूया त्याच्याकडनं खूप चांगली खेळीची अपेक्षा या मॅचमध्ये असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि ते झेल सोडला गेलाय आणि ते मनोज इथे झेल सोडला गेलाय. मनोज एक चांगला फलंदाज, मागच्याच हप्त्यामध्ये नेरुळ येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची सायकल ज्या खेळाडूने मिळवली तोच फलंदाज मनोज. सध्या दोन्ही चांगले खेळाडू होते म्हणजे म्हणावे लागेल SD11 नेरुळ या संघासाठी. सकाळच्या सत्रामध्ये विचार केला तर समीर या फलंदाजाचे 2 झेल सोडण्यात आले होते आणि आता जर विचार केला तर मनोज सारखा एक धाकड फलंदाजाचा इथे झेल सोडण्यात आलाय. बघूया मिळालेल्या जीवनदानाचा कितपर फायदा उचलण्यामध्ये यशस्वी ठरतो तो फलंदाज मनोज. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू जाते डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाली 9. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर स्वप्नील देखील चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये देखील केली जाते. आतापर्यंत 4 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिलाय. आतापर्यंत जर 10 चेंडूचा विचार केला ना एकही मोठा फटका मारण्यामध्ये यश मिळालं नाही ते म्हणजे SD11 नेरुळ या संघाच्या फलंदाजाला. 5वा चेंडू पहिल्या षटकातील. यावेळी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्टंपिंगची अपील केली जाते आणि ते आमचे पंच आम्हाला कळवत आहेत नॉट आउट. अशा प्रकारे डॉट बॉल पाहायला भेटतोय. सध्या कुठेतरी स्ट्रगल करतायत ते म्हणजे नेरुळ 11 SD11 नेरुळ या संघाचे फलंदाज.
मनोज याचा विचार केला तर अजूनपर्यंतही बॅट आहे नाही बॉलचा जसं ज्या प्रकारे संगम अपेक्षित मनोज आणि त्याच्या संघनायकाला आणि खेळाडूंना देखील आहे, पण तशा प्रकारचा संगम बॅट आणि बॉलचा आतापर्यंत आपल्याला मनोज याच्या बॅटमधून बघायला भेटलं नाही. पण गोलंदाज कुठेतरी इथं वरचढ चढतायत ते म्हणजे एसडीलो नेरूळ या संघाच्या फलंदाजासमोर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा स्टेपवरून खेळलेत, फुल टॉस, चेंडूला पाठवून दिलं ते म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउंस चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 2 गडी बाद 13. आता कुठेतरी मनोज याने या चौकार म्हणून आपले इरादे स्पष्ट केलेत आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 13. बोनकोडे संघाचे पाठीराखे प्रमोद पाटील यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज मूर्ती संघाचा कर्णधार. पहिलाच बॉल, यावेळेस मूर्तीच्या चेंडूवर बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि इथे फलंदाज बाद होतोय तो संतोष, इथे फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे तिसरा टीम SG11 नेरूळ या संघाला 13 या धावसंख्येवरती. मूर्ती याला देखील आपल्या पहिल्याच चेंडूवर इथे यश प्राप्त होतोय. संतोष सारख्या फलंदाजाचा इथे मात्र विकेट त्याच्या माध्यमातून घेतला जातो आणि सुंदर झेल म्हणावा लागेल ते म्हणजे डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे फिरोज. आणि मनोज अशी जोडी, एक पार्टनरशिप इथे नक्कीच करावी लागेल जर आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये न्यावं लागेल. न्यायचं असेल तर टीम SG11 नेरूळ या संघाच्या खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप नक्कीच क्रुशल ठरेल या मॅचमध्ये. जर SG11 नेरूळ या संघाला चांगला स्कोर या मॅचमध्ये करायचा असेल तर. दुसरा बॉल मूर्ती याचा यावेळी समोरून फिरवलाय गोलंदाज मूर्ती याने आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. सुंदर गोलंदाजी करतात ते म्हणजे टीम वाशीकर रॉयल या संघाच्या सर्वच्या सर्व गोलंदाज. आतापर्यंत 2 चेंडू गोलंदाज मूर्ती याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा डॉट बॉल, तिसरा बॉल यावेळी बॅकफूट जाऊन पुल केलाय, पुल सक्सेसफुल आणि चेंडूला पाठवलं तर म्हणजे सीमारेषा पार षटकार. आणि या मॅच मधील पहिला षटकार येतो तो म्हणजे फलंदाज फिरोज याच्या माध्यमातून आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे
3 गडी बाद 19. चौथा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला भेटतो तो म्हणजे फलंदाज फिरोज याच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25. लॉस ऑन 3 विकेट. आता कुठेतरी आपले हात पूर्णपणे इरादे स्पष्ट करताना दिसतो या मॅच मध्ये फलंदाज फिरोज. बॅक टू बॅक 2 षटकार मारण्यामध्ये यशस्वी ठरलाय. बघूया आजच्या दिवसातील या स्पर्धेतील षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतोय का फलंदाज फिरोज. मूर्ती सध्या काहीसं दडपणाखाली दिसतोय. यावेळी सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. बॅटची एज लागते. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. सुंदर कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज मूर्ती याचं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. माफ करा, 1 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडू हवेमध्ये. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि इथे झेल पकडला जातोय आणि फलंदाज फिरोज इथे बाद होतोय. आणि अशाच प्रकारे मारलेल्या 2 षटकारांचं प्रत्युत्तर इथे विकेट घेऊन मिळत होतं म्हणजे गोलंदाज मूर्ती. आणि धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे चौथा टीम SG11 नेरूळ या संघाला फलंदाज फिरोजच्या स्वरूपात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 26. अजून देखील 6 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज सतीश आणि स्ट्रायकर एंडला आलाय तो म्हणजे फलंदाज मनोज जो आज सलामीर म्हणून या मॅच मध्ये खेळताना आपण पाहत आहोत. अजून देखील क्रीजवर इथे मात्र तंबू काढून पाहायला भेटतो तो म्हणजे फलंदाज मनोज याचा. इथे व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. 27 धावा इथे टीम SG11 नेरूळ हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावफलकावर त्यांनी उभारल्यात. शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन आलाय तो म्हणजे टीम वाशिकर रॉयल या संघाकडून गोलंदाज सतीश. नक्कीच या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे टीम SG11 नेरूळ या संघाचे फलंदाज. यावेळी स्टेप आउट होऊन खेळलेत. फुल टॉस चेंडूला पाठवलं म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषापार षटकार मनोजच्या बॅटमधून येतो. इथे षटकार क्रमांक 1 आणि टीमच्या वतीने षटकार क्रमांक 3. आता कुठेतरी मनोज देखील खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. मोक्याच्या क्षणी ज्यावेळी संघाला सर्वात जास्त गरज असते त्याच वेळी इथे मनोज आपल्या संघासाठी उभा होतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचले 33. अजून देखील 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. पहिल्याच चेंडूवर एक बिग हिट आपल्याला पाहायला भेटलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत रनआउटची संधी आणि इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावं लागेल. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जात आहेत ते म्हणजे फलंदाज मनोज आणि अजय ठाकूर याच्या माध्यमातून. या डबल्सने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाले 35. लॉस ऑन 3 विकेट. अजून देखील 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. मनोज याचा विचार केला. आतापर्यंत वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती आपल्या संघासाठी झुंज देताना आपल्याला पाहायला भेटतोय. एके हाती किल्ला आतापर्यंत लढवताना दिसतोय. कोणताही फलंदाज अजूनपर्यंत क्रीजवर टिकून खेळण्याचा प्रयत्न टीम SG11 नेरूळ या संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून करण्यात आला नाही. पण मनोज आपल्या संघासाठी सध्या एक चांगली धावसंख्या उभारून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. अजून देखील 4 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करा. यावेळी लॉस केलाय समोर लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार षटकार. या षटकातील षटकार क्रमांक 2 येतोय तो म्हणजे फलंदाज मनोज याच्या माध्यमातून आणि संघ जाऊन पोहोचला ते म्हणजे 39.
माफ करा 41 या धावसंख्येवरती खूप चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे फलंदाज मनोज याच्या माध्यमातून कुठेतरी वाटत होतं की संघ 30-35 या धावसंख्येपर्यंत मजल मारेल पण मनोजच्या खेळीनंतर कुठेतरी संघ आता म्हणावं लागेल की चांगल्या स्थितीमध्ये नक्कीच इथे आलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावर बॅक टू बॅक दुसरा षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 47. खूप महागडं षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज सतीश याचं आतापर्यंत विचार केला 4 चेंडूमध्ये 21 धावा इथे खर्च करण्यात आल्यात ते म्हणजे गोलंदाज सतीश याच्या माध्यमातून काहीसा इथं प्रेशरमध्ये दिसतोय तो म्हणजे गोलंदाज सतीश. सध्या SD11 नेरूळ देखील फलंदाजी करत असताना 3 षटकापर्यंत जर विचार केला कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवर इथं ढकलला गेला होता पण सतीश हे षटक ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय त्या षटकामध्ये नक्कीच 21 धावा वसूल करून पूर्णपणे या मॅचमध्ये कमबॅक केलंय ते म्हणजे टीम SD11 नेरूळ या संघाच्या फलंदाजाने मनोज याचा खूप मोलाचा वाटा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन लोअर फुल टॉस बैठक मारली आणि चेंडूला पाठवले डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार आणि षटकाराची हॅट्रिक देखील पूर्ण केली गेली ती म्हणजे मनोज याच्या माध्यमातून आणि संघ जाऊन पोचलाय तो म्हणजे 53 या धावसंख्येवरती. अजून देखील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आजच्या दिवसातील पहिली षटकाराची हॅट्रिक इथे पूर्ण करतोय तो म्हणजे फलंदाज मनोज. यावेळेस पुन्हा स्टेप आउट खेळले लॉफ केले लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आणि ते 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार चौकार 57 लॉस ऑन 3 विकेट. खूप सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे फलंदाज मनोज याची. अशा प्रकारे 4 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम SD11 नेरूळ संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनवल्यात ते म्हणजे 57 आणि 58 धावसंख्येचं आव्हान असेल या मॅचमध्ये जर टीम वाशिकर रॉयल या संघाला सामना जिंकायचा असेल तर. +40 युनायटेड प्लस वर्सेस 40+ गोपी 11 दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती की नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. 40+ युनायटेड प्लस वर्सेस 40+ गोपी 11 दोन्ही कॅप्टन लवकर नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठावर या. आणि पहिल्या डावामध्ये 38 धावसंख्या इथे उभारण्यात आले ती म्हणजे फलंदाज मनोज याच्या माध्यमातून. शेवटचं षटक खूप महागडं षटक म्हणावं लागेल. खूप सुंदर फलंदाजी केली ती म्हणजे आपल्या संघासाठी 12 चेंडूचा सामना त्याने केला आणि 38 धावा त्याच्या माध्यमातून इथे बनवण्यात आल्यात.
तसेच 40+ युनायटेड या संघाचे खेळाडू पुंडलिक हरियन यांना आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. फिफ्टी 58 टू विन, 58 धावसंख्येचं आव्हान. या मॅच मध्ये भलं मोठं आव्हान इथे आपल्याला पाहायला भेटतंय. पहिला बॉल इथे खूप सुंदररित्या खेळण्यात आला. 2 धावा धावून कंप्लीट केल्या ते म्हणजे फलंदाज हरीश आणि विजय याच्या माध्यमातून. संघाचं अकाउंट इथे ओपन केलं जात आहे. 2 या धावसंख्यावरती पुन्हा एकदा सुंदर फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक इथे आपल्याला पाहायला भेटतोय. 2 धावा धावून कंप्लीट केले जात आहेत. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या धावसंख्येवरती. खूप सुंदर फलंदाजी करतोय तो मध्ये या मॅच मध्ये सध्या हरीश. आतापर्यंत 2 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि 4 धावा त्याच्या माध्यमातून बनवण्यात आल्यात. नक्कीच या मॅच मध्ये जर 58 धावसंख्येचं आव्हान इथं चेस करावं असेल तर चांगली फलंदाजी नक्कीच करावी लागेल. ती म्हणजे टीम वाशिकर रॉयल या संघाच्या फलंदाजाला इथे डॉट बॉल पाहायला भेटतंय. कमबॅक केले गेले ते म्हणजे गोलंदाज सिमोन याच्या माध्यमातून. कारण लगातार 3 चेंडूचा बघितला, 3 चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज हरीश याच्या माध्यमातून करण्यात आला. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळलेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत ते 2 धावा धावून पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा या 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 6. चौथा बॉल यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत इथं 1 बाउन्स चेंडू गेला तो म्हणजे सीमारेषा पार चौकार. आणि या चौकारच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. या धावसंख्येवरती अजून देखील पहिल्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. संघाची धावसंख्या बिनबाद 10. शेवटच्या एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट केलाय. चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 1 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या झाली बिनबाद 11.
बिनबाद 11. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस ऑफ साइड ऑफ स्टंप इथे ठेवण्यात आलाय आणि ते डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आमचे पंच आम्हाला कळवत आहेत. चेंडू गेला डिक्लेअरच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बिनबाद 12. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज अजय ठाकूर. एक लांब लचक रनअप अजय ठाकूर याचा आपण पाहतोय. आजच्या दिवसातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज अजय ठाकूर याच्या स्वरूपात आपण पाहतोय. दुसरा चेंडू अजय ठाकूर याचा. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते आणि तिकडे क्षेत्ररक्षक फिरोज चेंडू पकडतोय. तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट करतायत. या एक धावाने संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. तिसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती स्थिरावले. चौथा बॉल अजय याचा. यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत इथे सिंगल फक्त कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 14. पाचवा बॉल यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवेल तोपर्यंत इथे 2 धाव धावून कंप्लीट. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 16. अजून देखील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान चेस करत असताना टीम वाशीकर रॉयल या संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 16. कुठेतरी स्लो स्टार्ट म्हणावे लागेल ती म्हणजे टीम वाशीकर रॉयल या संघाच्या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. दुसरं षटक अजय ठाकूर याचं खूप सुंदर षटक म्हणावे लागेल. या षटकामध्ये फक्त 5 धावा त्याने फक्त खर्च केल्यात. तिसरं षटक गोलंदाज मनोज. पहिला चेंडू इथे कुठेतरी
लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि पहिल्याच चेंडूवर येथे चौकार आपल्याला पाहायला भेटतो आणि संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 20 या संख्येवरती. मनोज याने फलंदाजी करत असताना 38 धावसंख्येची विस्फोटक खेळी आपल्या संघासाठी खेळली आणि आपल्या संघाला ज्याप्रमाणे संघ कुठेतरी खराब परिस्थितीमध्ये होता त्या खराब परिस्थितीमधून चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम ज्या फलंदाजाने केलं तोच मनोज आता सुंदर गोलंदाजी करतोय. तर चला युनायटेड प्लस वर्सेस गोपी 11 या दोन संघामध्ये इथं नाणेफेक केली जाईल. युनायटेड प्लस वर्सेस गोपी 11 या दोन संघामध्ये ते नाणेफेक केले जाईल. आमच्या बोनकडे गावचे पाठीराखे प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाईल. प्रमोद पाटील यांच्या शुभ हस्ते युनायटेड प्लस वर्सेस गोपी 11 या दोन संघामध्ये ते नाणेफेक केली जाईल. युनायटेड प्लस या संघाने नाणेफेक जिंकले. कॅप्टन निर्णय. युनायटेड प्लस या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅच मध्ये घेतलाय आणि गोपी 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तसेच आमच्या बोनकोडे गावचे लाडके नगरसेवक मान्य श्री लीलाधरजी नाईक साहेब तसेच बोनकोडे 40 प्लस संघाचे कर्णधार बालचंद्र दळवी तसेच बोनकोडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक मान्य श्री हनुमंतजी दळवी साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अजून 28 धावसंख्येची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. ते सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज मनोज याचं. आता जवळजवळ विचार केला तर या मॅच मध्ये फक्त औपचारिकताच आपल्याला पाहायला भेटते. माफ करा इथे विकेट माफ करा इथे मूर्तीच्या स्वरूपात धक्का लागतोय तो म्हणजे टीम वाशीकर रॉयल या संघाला. धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा. 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता. चौथं षटक घेऊन होते गोलंदाज राजेश. पहिलाच बॉल यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 26 या धावसंख्येवरती. अजून देखील 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. नवीन फलंदाज आहे तो म्हणजे स्ट्रायकर एंडला निलेश. यावेळी आल्या आल्या बिगेट करण्याचा प्रयत्न फलंदाज निलेश याच्या माध्यमातून. झेल खाली क्षेत्ररक्षक पण इथे झेल सोडण्यात आलाय आणि ते 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. ते म्हणजे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. जवळजवळ विचार केला तर फक्त या मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे आणि कमीत कमी धावाचा अंतर कुठेतरी गाठण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे वाशिका रॉयल संघाचे फलंदाज. यावेळी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इथे सुंदर झेल पकडतोय आणि फलंदाज निलेश देखील इथे बाद होतोय. जर या मॅच मध्ये विचार केला तर ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये वाशिका रॉयल या संघाच्या जर पहिल्या 3 षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये कुठेतरी पूर्णपणे मॅच त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला भेटली होती. पण शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला तर सतीश याच्या गोलंदाजीवर ज्या प्रकारे मनोजने फलंदाजी केली बॅक टू बॅक 3 षटकार 4 षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. 4 षटकार तसेच 1 चौकार 1 महागडं षटक सतीश याने खर्च केले आणि त्या षटकामुळे पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक केलं ते म्हणजे टीम SD11 नेरूळ या संघाचं. सतीश याने पहिल्या डावामध्ये 38 धावसंख्येची देखील विस्फोटक खेळी आपल्या संघासाठी केली आणि त्याचंच कारण आहे की कुठेतरी 58 धावसंख्येसारखं भलं मोठं आव्हान टीम SD11 नेरूळ या संघाने वाशिका रॉयल या संघासमोर उभं केलं. पण 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुठेतरी ज्या प्रकारची सुरुवात वाशिका रॉयल संघाच्या कर्णधाराला अपेक्षित होती तशा प्रकारची सुरुवात त्यांना भेटली नाही आणि त्यानंतर क्विक विकेट्स आपल्याला पाहायला भेटले. यावेळी पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागते आणि यष्टीरक्षक पुन्हा एकदा सुंदर झेल इथे पकडतोय आणि अजित देखील इथे बाद होतोय. तू चल मी आया अशी गत सध्या टीम वाशिका रॉयल या संघाची आपण पाहतोय. दोन चेंडू 30 धावसंख्येची आवश्यकता. आता पूर्णपणे पराभवाच्या दाट छायेमध्ये इथे आपल्याला टीम वाशिका रॉयल हा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. तसेच बोनकोडे 30+ संघाचे उत्कृष्ट फलंदाज सुमित पाटील आणि तसेच एक अतिशय चांगले खेळाडू गिरीश नाईक यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न थोडासा खोदून काढण्याचा प्रयत्न म्हणजे फलंदाज याचा इथे डॉट बॉल पाहायला भेटतोय. आता 1 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता. 1 बॉल टू गो 30 रन्स रिक्वायर्ड. एक बॉल 30 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी सुंदर फटका म्हणावा लागेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाजच्या माध्यमातून आणि इथे पराभवाच्या दाट छायेमध्ये बघावे लागेल ते म्हणजे टीम वाशिका रॉयल हा संघ. वेल प्लेड टीम SD11 नेरूळ अँड हार्ड लक वाशिका रॉयल. वाशिका रॉयल संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती आहे. मूर्ती सर यांना नम्र विनंती कृपया व्यासपीठावर या. सन्मान चिन्ह आपलं घेऊन जावा. त्यांना सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जाईल. वाशिका रॉयल टीम कॅप्टन मूर्ती